शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नाही आहे. बऱ्याच वेळा आपण एखाद्या योजनेविषयी ऐकलेलं असतं, मात्र बऱ्याच वेळा कागदपत्र जोडूनही पदरी काही पडत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निराशा निर्माण होते. मात्र कुठल्याही योजनेची इत्थंभूत माहिती असणं हे आवश्यक असतं. अशीच एक योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 228 जणांना या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळालेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं जातं. काही वर्षापूर्वी शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अ, अपघाती मृत्यू योजना एक सानुग्रह अनुदान म्हणून गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना या नावाने ती सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि याच्यामध्ये आपण बऱ्याचदा शेतामध्ये काम करत असताना सर्पदंश किंवा वीज पडणे किंवा एखादा अपघात होणे अशा घटना घडत असतात आणि या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात हे एक महत्त्वाचं असते. आणि बऱ्याचदा काय होतं की एखाद्या वेळेस आपल्या शेतामध्ये काम करत असताना अपघात घडतो, वीज पडते किंवा सर्पदंश होतो आणि अशा वेळेस बऱ्याचदा आपण त्याचं FIR न करता किंवा पोलिसांना खबर न देता उगाच पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर चिरफाड होईल मृतदेहाची म्हणून आपण बऱ्याचदा परस्पर त्याचा क्रियाक्रम करतो आणि अशा वेळेस मग ही जर FIRची नोंद नसेल तर मग अशा वेळेस त्या अपघाताई विम्याचा लाभ मिळत नाही. तर त्याचा एक अर्जाचा नमुना आहे. मृताचा अर्जदाराचा जो काही मृत व्यक्ती असेल तर त्याचं 7-12 घटनास्थळांचा पंचनामा होणं आवश्यक असतं. मरणोत्तर पंचनामा केला जातो जो नमुना क्रमांक 6 मध्ये केला जातो. राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका याच्यासोबत जोडणं आवश्यक असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जोडणं आवश्यक असतं. आणि मग अशा वेळेस जिल्हा कृषी अधीक्षकाकडे ही योजनेचा अर्ज करायचा असतो किंवा आपले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील तर त्यांचं याबाबत लक्ष वेधलं पाहिजे, कारण ते पाठपुरावा करून ते अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा जिल्हा नियोजन समितीमार्फत किंवा तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यामार्फत या निधीचं वितरण करण्यात यावं असा प्रघात आहे. मात्र बऱ्याचदा स्थानिक आमदार किंवा लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या हातानं ते वाटप करतात आणि त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा या योजनेविषयी माहिती असावी या उद्देशानं हे निवेदन. धन्यवाद.